नवीन इन्कम टॅक्स कायद्याबद्दलचं पण आपण ऐकलं, लोकांच्या मनात परत प्रश्न निर्माण झाला, आता ही नवीन काय भानगड आहे, याने काय त्रास होणार. तुमच्या दोघांकडनं समजून घ्यायचं आहे की नवा इन्कम टॅक्स कायदा नेमकं काय सांगतो. आपण अमोल यांच्यापासून सुरुवात करूया. ॲक्च्युली नवा इन्कम टॅक्स हा कायदा हा ऑलमोस्ट जुन्या कायद्या सिमिलर आहे, फक्त सेक्शन बदललेले आहेत, लँग्वेज सिम्प्लिसिटी केलेली आहे, काही ऑलमोस्ट 150 सेक्शन कमी केलेले आहेत. आधी 700च्या जवळपास सेक्शन होते, ते 570च्या जवळपास आणलेले आहेत. जे प्रोव्हिजो ऑब्स्टॅकल्स वगैरे बऱ्याचशा गोष्टी जे होत्या टेक्निकल वर्ड्स किंवा सब क्लॉज आपण म्हणूया ते बऱ्यापैकी कमी केलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे डिजिटल ॲसेट आहे, जे मागच्या 7 ते 8 वर्षात आपण बघतोय की इकॉनॉमीमध्ये नवीन कन्सेप्ट आलेले आहेत, त्या गोष्टी इन्कॉर्पोरेट केलेल्या आहे. कारण की जो जुना इन्कम टॅक्स लॉ होता तो 1961चा होता आणि आत्ताचा जो 2000 आपण म्हणतो 21वी सदी, तर त्यानुसार हा बऱ्यापैकी डेव्हलप केलेला आणि सिम्पल लँग्वेज केलेली आहे. ह्या मेजर निरीक्षण आहे आणि ते 1 एप्रिल 2026 पासून लागू होतं. बरं, शांतनुजी, आपण एक नवीन इन्कम टॅक्स कायद्याच्या दृष्टीने जर का विचार केला तर ॲज अ इंडिव्हिज्युअल टॅक्सपेअर किंवा मला ॲज अ इंडिव्हिज्युअल पर्सन म्हणून फारसा फरक नाही पडत आहे काही. आपण असं म्हणू शकतो की 1961चा कायदा आलेला, आता 40-50 म्हणजे एवढी 50-60 वर्ष झाली आणि आपण तोच कायदा आतापर्यंत लागू ठेवला होता. तर ह्या 50-60 वर्षात मागच्या ज्या काही कॉम्प्लेक्सिटीज आल्या, जे काही लिटिगेशन्स झाले, कोर्टाचे काही निर्णय आले, त्याप्रमाणे कायदा अजून कॉम्प्लिकेटेड होत गेला आणि तो कॉम्प्लिकेट झालेला कायदा आता एक 60-70 वर्षानंतर आपल्याला थोडा सिम्प्लिफाय करायला लागणार आणि पुन्हा एकदा त्याचं एका नवीन स्वरूपात आपल्याला प्रेझेंट करायला लागणार. फक्त ते झालेलं आहे. आपण ह्याचा जास्त इम्पॅक्ट इंडिव्हिज्युअल टॅक्सपेयर्सपेक्षा म्हटला तर आपल्याला बऱ्यापैकी कन्सल्टंट्सना ह्याचा फायदा होईल. आणि अर्थातच आज जे अर्थमंत्र्यांनी म्हटलं की आम्ही नवीन इन्कम टॅक्स फॉर्म्स लॉन्च करू आत्ता, तर न्यू इन्कम टॅक्स ॲक्टचा आपल्याला बऱ्यापैकी रिफ्लेक्शन त्या फॉर्म्समध्ये दिसेल. म्हणजे काय असेल, म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आत्तापर्यंत आपल्याला एक सवय होती की हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट जेव्हा मी CA ला द्यायचो तेव्हा मी सेक्शन 24चं इंटरेस्ट म्हणायचो, किंवा आपण जे 1.5 लाखाचं लिमिट आपण अगदी सोप्या भाषेत नेहमी आपल्याला होतं ATC लिमिट आपण बोलायचो. बरोबर. मे बी याच्यानंतर आपल्याला तिकडे सेक्शन नंबर फक्त वेगळा चार्टर्ड अकाउंटंट सांगेल, बाकी काही फरक नाही पडणार. ओके.